मध्ये सर्वांचं स्वागत। फुले शाहू आंबेडकर विचार मंच यांच्या वतीनं भीमरावदादा पाटोळे यांना विविध कार्यक्रमांमध्ये त्यांनी जे काही त्यांचं योगदान दिलं आहे त्या योगदानाची दखल घेत आज त्यांना पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यांनी जे काही पुस्तक लिहिले आहे ना खेद ना खंत या पुस्तकावर देखील दिलखुलास चर्चा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। हा उपक्रम नक्की कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त फुले शाहू आंबेडकर विचार मंचतर्फे ज्येष्ठ साहित्यिक भीमराव पाटोळे यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आलं। पुरस्कारामध्ये शाल, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देण्यात आलं। अध्यक्षस्थानी रमाई महोत्सवाचे अध्यक्ष डॉक्टर प्रमोद आडकर होते। कार्यक्रमाचे संयोजक विठ्ठल गायकवाड, माजी नगरसेविका लताताई राजगुरू, विशाला पाटोळे हे मान्यवर मंचावर उपस्थित होते। सुरुवातीला अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं, तर दीप्ती पाटोळे यांनी संविधान उद्देशिकेचं वाचन केलं। कार्यक्रमाच्या उत्तरार्धात भीमराव पाटोळे लिखित ना खेद ना खंत या पुरस्कारावर आधारित चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं। या चर्चासत्रात बाळासाहेब शिवरकर, ॲडव्होकेट दीपक मानकर, ज्येष्ठ पत्रकार अविनाश गोडबोले सहभागी झाले होते। यावेळी डॉक्टर श्रीपाल सबनीस, भीमराव पाटोळे, माजी उपायुक्त पुणे मनपा व ज्येष्ठ विचारवंत ज्ञानेश्वर मोळक यांनी आपले मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट प्रमोद आडकर तर सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केलं, तर अजय पाटोळे यांनी आभार मानले। आता आपल्या सोबत आहेत भीमराव दादा, आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय नक्की त्यांचा कसा अनुभव राहिलेला आहे। काय सांगाल, आपण विविध योगदान दिलेलं आहे, आपलं विविध कार्य आहे आणि या कार्याची दखल घेता आज आपल्याला हा पुरस्कार मिळतोय। काय सांगाल, आज काय भावना आहेत आपल्या? खूप आनंद मनात साठलेला आहे, दाटलेला आहे। मी एक साधा कार्यकर्ता आहे, जे काम करत आयुष्यभर राहिलो, ज्यांच्यासाठी काम केलं, ज्यांना मदत केली, सहकार्य केलं, चळवळी केल्या, लोकांच्या प्रश्नासाठी झगडलो आणि दिग्गजांच्या बरोबर ज्यांना मला सहवास लाभला असे समाजवादी ज्येष्ठ नेते एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे, भाई वैद्य यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली हे फार मोठं भाग्य मी समजतो। कारण त्यांची उंची हिमालय एवढी उंची होती। समाजासाठी, देशासाठी त्यांनी फार मोठं योगदान दिलं आणि मी साधा एका खेडेगावातून आलेला माणूस त्यांच्या सहवासात राहिलो। जसं म्हणतात ना, लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर त्याचं, तशा पद्धतीचं माझं जीवन पुढे होत गेलं। लोकांची कामं करताना आनंद वाटला, चळवळीत काम करताना आनंद वाटला आणि जे घडलो, ज्यांच्यामुळं घडलो, त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनावर काम करत राहिलो आणि आयुष्यभर जे काम करता आलं, चांगलं करता आलं ते करत राहिलो आणि मग अनेक मित्रांच्या सांगण्यावरून, आग्रहावरून असं ते सांगत राहिले की तुम्ही एवढं चांगलं काम केलेलं आहे, त्याचं कुठंतरी लोकांच्या पुढं आलं पाहिजे, म्हणून पुस्तक लिहिण्याचा उपक्रम केला। समकालीनचे सुहास कुलकर्णी, गौरीताई वगैरेंनी हे पुस्तक अतिशय नेटकं चांगलं पुस्तक त्यांनी तयार केलं। सुरुवातीला जेव्हा मी त्यांना हे माझं लेखनाचं बाळ दिलं तेव्हा सुहास कुलकर्णी म्हणाले की हे पुस्तक होईल असं मला वाटत नाही, परंतु त्यांनी दुसऱ्यांदा हे पुस्तक वाचल्यानंतर मला त्यांनी फोन करून बोलवलं आणि सांगितलं हे फार अतिशय उत्तम पुस्तक होणार आहे। आणि तशाच अनेक महाराष्ट्रातल्या अनेक मंडळींनी या पुस्तकाबद्दल ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि त्या प्रतिक्रिया व्यक्त करत असताना त्यांनी असं सांगितलं की तुम्ही जे काम केलं ते समाजासाठी जे योगदान दिलं त्याच्यासाठी तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमचा गौरव केला पाहिजे। आणि हे पुस्तक वाचल्यानंतर शाहू फुले आंबेडकरच्या विचार मंचने माझं कार्य पाहून आज अण्णाभाऊ साठे यांचा हा पुरस्कार मला दिला। श्रीपाल सबनीस सारखा एक दिग्गज विचारवंत आडकर आणि विठ्ठल हे गायकवाड, आमच्या लताताई राजगुरू यांनी पुढाकार घेऊन मला हा सन्मान दिला। खऱ्या अर्थानं साहित्य परिषदेच्या या सभागृहात
मिलिंद जोशींनी माझा सत्कार केला परिषदेच्या वतीने अगोदर. या पावन मंदिरात, हे मंदिर आहे साहित्याचं, इथे साहित्यिकांनी जे योगदान दिले ते महाराष्ट्रातल्या जनतेला, देशातल्या जनतेला मोलाचं मार्गदर्शन केलं. याच्यात अनेक स्वातंत्र्य सैनिक आहेत, दिग्गज नेते आहेत, सामाजिक ज्यांनी जडणघडण ज्यांची घडली अशा दिग्गजांच्या ठिकाणी माझा सन्मान होतोय. याचा खऱ्या अर्थानं फार मोठा मला आनंद होतोय. यात माझ्या कुटुंबातली माझी मोठी बहीण आली, माझी पत्नी विशाला पाटोळीचं योगदान आहे, माझे अनेक नातेवाईक आहेत, माझा मुलगा आता धडपडतोय, सून धडपडते, सामाजिक काम करतात. आणि हा पुरस्कार त्यांच्या वतीने जो दिलेला आहे तो सन्मान हा खऱ्या अर्थानं मला माझ्या जीवनात पुढची ऊर्जा मिळण्यासाठी उपयोगी पडेल असं मला वाटतं. त्यांचं मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. मीडिया तुमच्या सगळ्यांचे आणि सर्व वर्तमानपत्रांनी माझ्या फोटोसह बातम्या दिल्या याच्या, त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. नक्कीच मला अजून एक प्रश्न आहे. ना खेद ना खंत. आपल्या आयुष्यामध्ये आपण भरपूर पुस्तकंही लिहिलेत, आपण विविध टप्प्यांमध्ये विविध ठिकाणी सहाय्यक म्हणून देखील आपली भूमिका आहे, विविध कार्यांमध्ये आपण आहात, आपलं नाव लोकसभेपर्यंत असेल किंवा विविध याच्यामध्ये आपलं नाव हे नेहमीच घेतलं जातं. अशी कुठली खेद किंवा खंत आहे की या पुस्तकाच्या माध्यमातून आपण यामध्ये एखादा तरी विचार आम्हाला या माध्यमातून सांगावा? नाही, अनेक दिग्गजांच्या बरोबर काम केलं, अनेकांना मदत केली, राजकारणात, समाजकारणात, सामाजिक याच्यात ध्येय ठेवून झोपून काम दिलं, अनेक कार्यकर्ते तयार केले, आणि राजकारणातल्या पटलावर जेव्हा माणूस जातो तेव्हा काही महत्वाकांक्षा असतात, काहीतरी सत्ता मिळावी. सामाजिक काम करताना सत्ता मिळत असताना ती नाकारण्याचं काम एकमेव केलं. त्यामुळे भाई वैद्यने माझं कौतुक केलेलं होतं. पुढे अनेक संधी मिळत गेल्या. अनेक मित्र मला ज्या ज्या वेळा कार्यक्रम असायचे त्यावेळा सांगायचे की तुम्ही एवढं योगदान दिले राजकीय लोकांना निवडून आणण्यासाठी, सामाजिक लोकांना, समाजाच्या कार्यकर्त्यांसाठी सत्याग्रह करणं, त्याच्यासाठी भांडणं, त्याच्यासाठी मदत, एवढं केल्यानंतर तुम्हाला मोठं पद सत्तेचं का नाही मिळालं? तेव्हा मी त्यांना नेहमी सांगायचो की सत्ता ही 5 वर्ष 10 वर्ष मिळते, पण मी जे काम केलं त्याचं कौतुक लोक करतात. ज्या हिमालय एवढ्या उंचीच्या माणसाबरोबर सहवास लावला याच्यापेक्षा मोठं भाग्य कुठलं आहे? सत्ता येते जाते, ती राहत नाही, परंतु ह्या लोकांच्या बरोबर जे काम केलं त्याचा जो आनंद आहे तो आनंद जीवनभर असाच टवटवीत राहील. आणि तो आनंद मिळवण्यासाठी पुढची पण वाटचाल करताना ही असे पुरस्कार मिळतात, त्याची ऊर्जा मिळते. म्हणून ह्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. नक्कीच आपण बघितलं की विविध राजकारणामध्ये आता जे काही बदल होत आहेत किंवा जो काही आजकालचा जो बदल आहे तो देखील आपण या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. आणि आत्ताच्या या पिढीला किंवा आता जे कोणी राजकारणात येऊ इच्छितात त्यांच्यासाठी असा कुठला मेसेज आपण आज या माध्यमातून देऊ इच्छिता? मेसेज असा आहे की राजकारण बदलत चाललेलं आहे. पूर्वीचं राजकारण असं होतं की योग्य माणसाला राजकारणात स्थान असायचं, समाजकारणाचं राजकारणात एक मिलाप असा असायचा की सामाजिक काम करणाऱ्यांना राजकारणात त्यांना पद मिळवणं, त्यांना बळ देणं हे राजकीय त्यावेळेचं एक माहोल होता. आता जो माहोल आहे हा सत्तेसाठी धावाधावी चाललेली असते. सामाजिक काम कमी करणं आणि सत्तेच्या शिड्या चढण्यासाठी काम करणं एवढंच ध्येय आज सध्या आहे. पूर्वी कार्यकर्ते झोपून काम करत होते. मला माझ्या जीवनात जे जे पद मिळाली ती आपण होऊन मिळाली, मी कधी मागितली नाही. मला महाराष्ट्र समाजवादी पक्षाचा सेक्रेटरी केला, हे दिग्गज लोकांनी केले की तुझ्यात क्वालिटी आहे म्हणून तुला आम्ही करतोय. समाजाने मला अनेक वेळा ज्या ज्या मोठ्या पदावर हे केलं, संधी दिली, आपण होऊन दिली. निराळ्या राजकीय नेत्यांनी मला जबाबदाऱ्या दिल्या, प्रामाणिकपणे जबाबदाऱ्या दिल्या, त्या मी हे केल्या. आज असं आहे की राजकारणाचं व्यापारीकरण झाले असं मला वाटतं आणि लोकांच्या फक्त राजकारण हा सत्तेचा, मोहाचा आणि सत्ता मिळाल्यानंतर त्याच्यातून पैसा मिळवण्याचा असा एक चक्र तयार झाले.
आणि त्या चक्रात सगळं राजकारण अडकलंय असं मला वाटतंय. त्याच्यातून मुक्त करण्यासाठी निखळ ध्येयाने जी माणसं जे कार्यकर्ते करतील ते कार्यकर्ते खऱ्या अर्थानं सामाजिक आणि राजकारणाचे दूत ठरतील असं मला वाटतं. नक्कीच दादा, तुम्हाला सीएम न्यूज इंडिया तर्फे देखील खूप खूप अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी देखील खूप सारे शुभेच्छा. माझा हेतू असा होता 21-25 लोकांना बोलवायचं आणि वरती एक कॉन्फरन्स व्हावी, तिथे कार्यक्रम घ्यायचा. परंतु अजय माझ्याकडे आले आणि मला म्हणले, दादा मला एक बोलायचं तुम्हाला, कारण दादांचा कार्यक्रम लोक खूप येतील आणि एका दिवसात आपण वरचा कार्यक्रम हा खाली आणला. म्हणजे आपल्या आदर्श वडिलाबद्दल आपला आदर्श मुलगा किती चांगलं काम करू शकतो याचा आदर्श उदाहरण म्हणजे अजय. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचंय. कारण आजची ही वेळ म्हणजे वर्किंग डे आहे, बुधवारचा दिवस आहे, सकाळची वेळ आहे, प्रत्येकाला आपापले व्याप आहेत. तरी या वेळातून वेळ काढून आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपले खरंच मनापासून मी आभार मानतो व आपले मनापासून आपल्याला धन्यवाद देतो की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाला एक ऐतिहासिक कार्यक्रम म्हणून एक संधी देण्याचे काम आपण केलेलं आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आहेत, मी त्यांचे हात जोडून मनापासून त्यांचे आभार मानतो की आपण वेळ काढून या ठिकाणी आलात. या कार्यक्रमाला एक उत्तेजन दिलं, या एनर्जी दिली, या कार्यक्रमाला एक वेगळ्या भूमी म्हणजे पार्श्वभूमी देण्याचं आपण काम केलेलं आहे. त्याबद्दल मी खरंच आपले मनापासून कृतज्ञ व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाचे जे प्रमुख वक्ते होते सबनीस साहेब यांनी खूप मोलाचे खूप महत्वपूर्ण मार्गदर्शन केले व या ठिकाणी असलेले सर्व मार्गदर्शक यांनी खूप मनापासून आपले मार्गदर्शन केलेले आहे, बहुमूल्य मार्गदर्शन केले. आपल्या सर्वांचे मी आभार मानतो व आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आज भीमराव दादांच्या पुस्तकाचं ना खेद ना खंत, खरोखर त्यांनी मला जे दिलं होतं ते पुस्तक वाचायला, पण मी थोडस अर्ध वाचलं आणि अर्ध राहिलेलं आहे. पण आज भीमराव दादांनी जे खेडेपाड्यात ते राहत होते आणि तिथून त्यांनी पुण्याला त्यांचे मोठे बंधू त्यांनी त्यांना या पुणे शहरात आणलेलं आणि आज पुणे शहरामध्ये त्यांनी नाव लौकिक केलेलं आहे. कारण की माझे मिस्टर दयाराम राजगुरू आणि ते एकाच सभागृहामध्ये होते. तसेच आमचे शिवरकर दादा देखील होते आणि त्यांना सांगायचं म्हणजे आज त्यांनी जे आता त्यांना विधान परिषदेचं तिकीट त्यांनी मागितलं होतं, पण ते काही म्हणतात ना की ते काहीतरी मध्ये येतच आणि त्याच्यामुळं ते काही राहून जातं. पण त्यांची जी खंत राहिलेली आहे ती ह्या पुढे त्यांनी आपण सर्वांनी भरून काढूया. आणि खेद याचे स्पष्टीकरण मी व्यवस्थित करू शकत नाही. परंतु या ठिकाणी आल्यानंतर सबनीसांचं मनोगत, तुमचं मनोगत आणि एखादं वातावरण आणि या ठिकाणी एवढे फोटो वगैरे पाहिल्यानंतर इथे उपस्थिती याला या ठिकाणी विचार करण्यासारखे प्रश्न नाही. ह्या कार्यक्रमामध्ये गुणवत्ता किती आहे, वैचारिकता किती आहे आणि त्याच्या पाठीमागचं खेद आणि खंत ही किती आहे याचं या ठिकाणी खरं माझं मनोगत आहे. फार काही पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि मी ते वाचन बी केलं, पण वक्ता नसल्यामुळे माझ्या डोक्यावरून गेलं. ते खरं सांगायला काय हरकत. आमच्या भीमरावला अत्यंत त्या ठिकाणी साथ दिली आणि मी पाहत होतो सबनीस साहेब बोलत होते त्याला त्यांच्या बोलण्यावरती त्या ठिकाणी आमच्या ताईंना हे असे मुद्दा म्हणजे ते बरोबर बोलतात असं या ठिकाणी ताईंचं हे दृश्य आम्ही या ठिकाणी पाहिलेलं आहे. सकाळची तुमच्याबद्दल काय बोलत नाही,
साहेब ह्या पुस्तकामध्ये सबनीस साहेबांनी आपलं मनोबल आपलं काय भीमरावना आम्ही आज ओळखत नाही. प्रत्यक्ष मी नगरसेवक झाल्यानंतर ओळखायला लागलो. पण त्याच्या अगोदर 57 ते 74 पर्यंत माझ्या वडिलांचे सहकारी म्हणून मी भीमरावना ओळखत आहे. 57 ते संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली आणि त्यामध्ये पुण्यामधून नागा गोरे असेल, यशवंत जोशी असेल, जयवंतरावजी टिळक असेल, प्रखर आत्रे असेल, डांगे असतील, ह्या सर्वांनी किंवा यशवंतराव चव्हाण त्यांनी संयुक्त महाराष्ट्रामध्ये चळवळीमध्ये सगळ्यांनी भाग घेतला आणि त्यामध्ये माझ्या वडिलांनी मी खारीचा वाटेने काम केलं. आज मी आमच्या गावामध्ये रोज मिरवणूक निघायची. निपाणी, बेळगाव, कारवार सहित संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. ती ओळ बाकीचं सगळं विसरलो पण ती ओळ या ठिकाणी मी विसरलो नाही आणि त्या चळवळीमध्ये खंत आहे. त्या चळवळीमध्ये आमचे वडील 1.5 महिना जेलमध्ये होते आणि ते बाहेर आले आणि त्यांना आमदारकीचं तिकीट दिले. संयुक्त महाराष्ट्र पार्टीतर्फे झोपडी या चिन्हावरती या ठिकाणी तिकीट देणं माझे वडील पहिली 5 मे नाही पण त्यामुळे ते आमदार झाले. त्याचं खंत मला असण्याचं कारण नाही परंतु या पुस्तकाच्या माध्यमातून भीमरावचे एवढे काही राजकीय कार्यक्रम, एवढे काही नेते आहेत आणि ते तिथेच आहे याची मात्र आम्हाला खंत आहे. भीमराव पाटोळे यांनी जे पुस्तक लिहिलं ना खेद ना खंत या विषयावरच्या परिसंवादाला किंवा चर्चेसाठी मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा मी आयोजकांचे मनापासून धन्यवाद देतो. अशी त्याची अपेक्षा असते त्यानुसार बरोबर गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये भीमराव पाटोळे यांनी मला हे पुस्तक माझ्या ऑफिसमध्ये आणून दिलं होतं. त्यांच्या अपेक्षेनुसार ते परीक्षण वगैरे ते मी लिहिलंच पण त्याहीपेक्षा हे पुस्तक मी परीक्षण लिहिल्यानंतर पुन्हा घरी नेऊन ते पूर्णपणे एकदा दुसऱ्यांदा वाचून काढलं. त्यावेळेला इतकं उत्कृष्ट अशा स्वरूपाचं हे पुस्तक आहे. 1960 ते आता 2024 या प्रदीर्घ कालावधीतील पुण्यातल्या सामाजिक कार्यकर्त्याचं स्वरूप बदललेलं स्वरूप, पुण्यातल्या राजकीय चळवळीचं बदललेलं स्वरूप, पुण्यातल्या राजकीय पक्षांचं बदललेलं स्वरूप जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तक वाचल्याखेरीज आपल्याला पर्याय नाही. भीमराव पाटोळे हे सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या बावी गावचे. मी पण सोलापूर त्यांच्या शेजारीच माझा तालुका आहे मोहोळ सोलापूर जिल्ह्यात. मी मोहोळचा आणि ते बावीचे आणि माझ्या आधी साधारण 15-1 वर्ष ते पुण्यात आले असतील पण मी साधारण 75-76च्या सुमाराला पुण्यात आलो आणि त्यांचं जीवनाची वाटचाल पाहत असताना मी स्वतःला त्याचं शोधत गेलो. माझं पुण्यातलं जीवन आणि पहिल्या काळातला माझा तो इथला सुद्धा जो संघर्ष होता आणि यांचा जो संघर्ष होता त्याच्यामध्ये बऱ्यापैकी भीमराव साम्य दिसला मला. भीमराव यांच्या पुस्तकात वाचल्यानंतर एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल, हे खेद ना खंत हे तर त्यांनी दिलेलं नाव तर अत्यंत समर्पक तर आहेच पण माझं असं म्हणणं आहे हे पुस्तक म्हणजे खूप प्रामाणिकपणे, खूप निष्ठेने, खूप तपश्चर्येने काम करून सुद्धा राजकीय पक्षाकडून सातत्यानं नाकारल्या गेलेल्या माणसाचं हे चरित्र तेच सांगतो. पहिल्यांदा भीमरावांना मी ओळखतो ते आता 35-40 वर्षापासून ओळखतो. मी कॉर्पोरेशनला ज्यावेळेस ज्युनियर इंजिनियर म्हणून लागलो त्यावेळेस माझ्याकडे भवानी नाना पेठ हा बांधकामसाठी विभाग होता सर समजे सर आणि त्यावेळी नानापेठ 113-114 म्हणजे आठवलं असेल तर नानापेठ इथं झोपडपट्टी आहे आणि त्या विकासासाठी हे आणि देशपांडे सर माझ्याकडे यायचे. एवढं माझा परिचय म्हणजे मी 85 ते 90 कनिष्ठ अभियंता बांधकाम खात्याला होतो.
हा नवा वाडा बरोबर. तर त्यावेळेस ते मला यायचे आणि काही कारणामुळे ते पुढं काय झालं मला माहित नाही, पण माझ्या काळात ते काही सँक्शन नाही झालं, कारण स्लमचे नियम बदलणे, त्याच्यामध्ये किती पैसा द्यायचा, झोपडपट्टी कशी सुधारायची, हा प्रायमरी चालू होतं. कारण 1974ला पहिला स्लम ऍक्ट आला आणि त्याच्यानुसार या सुधारणा झाल्या. आता बरंच बदलत गेल्या, आता आपल्याला चांगल्या योजना झालेल्या दिसतात आणि लोकांना पण समजतं. पण म्हणजे या सगळ्यांच्या मुळाशी झोपडधारकांचे जे सोकॉल नेते आहेत ते असावेत असं माझं पर्सनल मत आहे. त्याला कारण आहे की ज्यावेळेस आपण 180 स्क्वेअर फीट देत होतो त्यावेळेस त्यांची मागणी 250ची होती. ज्यावेळेस आपण 225 द्यायला लागलो तर 300ची झाली, ज्यावेळेस 300 द्यायला लागलो तर 500ची झाली. म्हणजे ही तफावत ह्याच लोकांनी करत वाढत नाही आला, म्हणून ती ऍक्च्युली पुणे झोपडपट्टी मुक्त झालं नाही याचं श्रेय ह्या लोकांना जाऊ शकतं असं माझं मत आहे. तरच ते झालं असतं. परंतु मी त्यांचं पुस्तक वाचलं, त्याच्यापेक्षा आता त्यांनी जे जीवनगान म्हणलं ना त्याला सलाम आहे. आणि 83 वयात आहेत ते, 100 वर्षाला आपण सगळे भेटू, त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. की आज आयुष्य खर्ची केलेले पाटोळे सर यांनी समाजाकरता आतापर्यंत अथक प्रयत्न केले, त्यांना आपण या पुरस्काराने सन्मानित करणार आहोत. प्रास्ताविकात जास्त कोणी काही बोलायचं नसतं, कारण आपल्याला सर्वांना सबनीस सरांचे विचार ऐकण्याची उत्सुकता आहे. या समारंभाबद्दल सांगतो की हा समारंभ 2 भागामध्ये विभागलेला आहे. पहिल्या भागामध्ये हा पुरस्कार प्रदान समारंभ होईल, त्यामध्ये आता पुरस्कार प्रदान होईल, नंतर पाटोळे सरांचं मनोगत होईल, त्याच्यानंतर सबनीस सरांचं भाषण होणार आहे महत्वाचं, आणि त्याच्यानंतर उत्तरार्धामध्ये पाटोळे सरांनी लिहिलेल्या ना खेद ना खंत या पुस्तकावर एक चर्चासत्र आहे. त्या चर्चासत्रामध्ये सहभागी होणारे गोडबोले साहेब आपण आलेला आहात, आपलं मनपूर्वक मी स्वागत करतो. तसेच अत्यंत कार्यक्षम पुणे महानगरपालिकेचे सहआयुक्त आमचे ज्येष्ठ स्नेही मोळक सर आपण आलेला आहात, आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आपण सर्वांचं स्वागत करतो. जास्त काही बोलणार नाही, आता आपण लगेचच पुरस्कार प्रदान करणार आहोत. तर मी आता सबनीस सरांना विनंती करतो की आपण पाटोळेंचा सन्मान करावा. परत एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि हे वास्तव समजून घेतल्याशिवाय एकात्म मानवता ही संकल्पना आपल्याला समजून घेता येणार नाही. कारण विविधतेनं नटलेल्या भारतामध्ये विविध भाषा आणि विविध संस्कृती, विविध धर्म, विविध कल्चरची अशा प्रकारची ही मांडणी विश्वाच्या नकाशात आहे. त्या विश्वाला पोटात घालणारा, कवेत घेणारा माणूस हाच खरा अस्सल लेखक होऊ शकतो. कारण तो खऱ्या अर्थानं आपली विचारधारा बाजूला ठेवून तो दुसऱ्या मानदंडाशी, दुसऱ्या धर्माशी, दुसऱ्या विचारधारेशी संवाद साधतो. तो खरा श्रेष्ठ लेखक आहे. अण्णाभाऊची विचारधारा मूळतः मार्क्सवादी आणि म्हणून मार्क्सवादावर आधारलेली संबंध कम्युनिस्ट विचार चळवळ त्यांनी त्या चळवळीत भाग घेतला. लालबावटा कलापथक चालवलं. स्टॅलिनग्राडचा पोवाडा गाणारा हा पहिला भारतीय शाहीर आहे. बर्लिनच्या स्वातंत्र्याची गुणगान करणारा हा पहिला भारतीय शाहीर आहे. आणि म्हणून पण बाहेरच्या स्वातंत्र्याचं जागरण करताना या देशातल्या स्वातंत्र्याच्या चळवळीपासून हा शाहीर लांब राहिलेला नाही. भारतीय स्वातंत्र्याचा लढा गौरवशाली मांडण्यामध्ये अमळनेरच्या हुतात्म्याचा पोवाडा अण्णाभाऊंच्या शाहिरीमध्ये दिसतो. त्याची भूमिका घेतली आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंच्या साहित्याला आपल्या देशाच्या, धर्माच्या आणि पंथाच्या, भाषेच्या मर्यादा नाही. अनेक भाषामध्ये रूपांतरित फकीरासारखा माणूस. पाटोळे हे समाजरत्न आहेत. साहित्यरत्न एकच अण्णाभाऊ, पण दुसरे हे समाजरत्न, अशा प्रकारची भूमिका आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंनी जशी भारतीय मानदंड, पाश्चात्य मानदंड एकत्र केले, संबंध संस्कृतीचा एकत्रित विचार केला, मानवाच्या दुःखमुक्तीचा विचार करणारा हा पहिला लेखक आहे. मार्क्सवादी लेखक असून आंबेडकरांशी संवाद साधणारा पहिला लेखक आहे.
कॉम्रेड शरद पाटील नंतरचे, रावसाहेब कसबे नंतरचे ही दुसरी पिढी आहे. पण मार्क्स आणि आंबेडकरांना भारताच्या नकाशात एकत्र आणणारा, बेरजेमध्ये स्वीकारणारा हा जगातला पहिला माणूस आहे अण्णाभाऊ साठे.